कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। एवढं सकाळी एवढं छान का आवरलंयस तू? अरे आज महाशिवरात्र आहे ना आणि माझा उपवास पण आहे, म्हटलं की मंदिरात जाऊया। एक सांगू, हा फार छान दिसतेस शिवा। तुला आठवतंय मागच्या वर्षी महाशिवरात्रीला आपण कुठे होतो? हो म्हणजे काय, आपण वस्तीतल्या मंदिरात होतो आणि आपण अभिषेक पण केला होता। आणि तेव्हा तुझी खूप मदत झाली होती मला। असेच एकमेकांची साथ देत देत आपण इथवर पोचलो। आशू, देव कसं सगळं घडवून आणतो ना। हा, पण प्रेम असेल तरच। हा तर प्रेम आहे का नाही ते नाही माहित बाबा। अच्छा, असं म्हणतेस? आता तुला कळेल की माझं तुझ्यावर किती प्रेम आहे। कळलं माझं किती प्रेम आहे तुझ्यावर? तुला काय वाटलं माझ्या लक्षात नाही? मला सगळं लक्षात आहे। काय आहे, जितकं तू मला ओळखतेस तितकंच मी तुला ओळखतो ना। चला आवरायला घ्या आता। मला एक गोष्ट सांग, हा उपवास कोणासाठी ठेवलास? सांग ना। सीताईसाठी। रोज मी आवडतो। रे वा शिवा, हा तू आणि आशू छान तयार झालायत। हा? काय कुठे बाहेर चाललायत का? भाऊ, आज महाशिवरात्र आहे ना, मंदिरात जाऊन येतो जरा। अरे हो, मग शिवा तू पण खाऊन घे ना, खिचडी खा आणि मग जा। नाही मला नकोय खायला। का तू काय उपाशी राहणारस का? भाऊ आहो ती नाही खाणार। अरे मग तुला खिचडी आवडत नाही तर मी दुसरं काही करू का? नाही नाही नकोच आहे मला, नकोय। अगं असं कसं? ती नाही खाणार कारण तिने कडक उपवास ठेवलाय। कडक उपवास? आहे, आई बरी झाली ना म्हणून तिच्या तब्येतीसाठी तिने महाशिवरात्रीचा कडक उपवास ठेवलाय। सीता, बघितलंस? दुसऱ्यांना दाखवायला फक्त, मनापासून करायचं असता तर सांगितलंच नसता ना। ऐक ना, तिने सांगितलं का? नाही ना, मी सांगितलं ना, तर थोडं लॉजिक वापर ना प्लीज। असू दे पण अशो छान गोष्ट आहे, मस्त। शिवा, बाय द वे बाबा, तुम्हाला कळलं का ते डंबोने आज सकाळी आम्हा सगळ्यांना गजरे दिले ना, ते का दिले? तू हे घे ना खायला, घे। हे बघा मी सांगते ना, हे जिथून येत आहे ना, तर त्या मॅडमला म्हणजेच माझ्या शिवा वहिनीला त्याला गजरा द्यायचा होता, तर आता आम्ही सगळे चिडू ना म्हणून सगळ्यांना गजरे दिलेत त्याने। म्हणून आज मला गजरा मिळाला। ए आई आई आई, तू विसरलीस का? लास्ट टाइम नाही का आपण बाहेर होतो तेव्हा तो असा डायरेक्ट गजरावाल्याला घेऊनच आला होता आणि आपल्याला भरपूर गजरे दिले होते का? तर त्याला शिवा वहिनीला इम्प्रेस, चल चल बस, खूप बोललीस तू। सॉरी, तिला गजरा द्यायचा होता म्हणून त्याने आपल्या सगळ्यांना गजरा दिला। असा करतो है ना? ऐक, उगाच त्या दोघांना त्रास देऊ नका। हा मग काय? अरे दिला गजरा, आणला, काय प्रॉब्लेम आहे? बायकोसाठीच आणला ना। हा अरे अशू काय नाही। हा, मग काय? हो ना, मग तुम्ही पण शिका ना काहीतरी। मागच्या वेळी फक्त म्हणाला होता की आणीन करीन, पण काही बदल नाहीये यांच्यात। शिका आता तरी, शिका जरा। उर्मिला, शिकेल तू। हा, तुम्ही जरा पटापट खाऊन घ्या आणि दर्शनाला जाऊन या सगळे। मी आणि सीता घरीच थांबतो। ऐका ना, मी काय म्हणते,
आपणही जाऊया ना देवळात, तेवढंच मला बरं वाटेल. असं म्हणतेस? चला मग जाऊया सगळेच. सगळ्यांनी जायची काय गरज आहे? नाही म्हणजे आत्ताच आई बरी होऊन आली. ती अगं असं काय करते? आज उपास आहे की नाही, महाशिवरात्र, तेवढं दर्शन होईल ना. आणि सगळ्यांना वाटतं जावंच. बरं ऐक, तुला यायचं नसेल ना तर तू थांब घरी. नाही नाही कशाला, आपण सगळेच जाऊया ना. सीताई आम्ही तुमची काळजी घेऊ. हा तुम्ही चला. चला बस, खाऊन घ्या, बसा. भाऊ आज मंदिरात खूप गर्दी होणार असं दिसतंय. अरे होणार. महाशिवरात्रीचा खूप मोठा उत्सव असतो. आणि भक्त पण केवढे. आणि शिवाच्या निमित्ताने का होईना पण आपण सगळे देवळात आलो. काय ताई? काय बरं वाटतं ना? खूप प्रसन्न वाटतंय मला देवळात येऊन. आई, मला असं वाटतं ना की आज महाशिवरात्रीच्या निमित्ताने तू आणि शिवा एकत्र आलाय. खरंय, ही महादेवाचीच कृपा. अरे नमस्कार. नमस्कार. स्वागत आहे. अरे आमचं कसलं स्वागत करताय गुरुजी? आपण सगळे त्या देवाचे सेवेकरी, पण फक्त सेवा करायची. खरं आहे. अरे वा, चिरंजीव आणि सुनबाई देखील आले. हो. नमस्कार. कल्याण असतं. या या या. अगदी वेळेत आलात. हा. भाऊ, आपल्याला थोडं थांबावं लागेल. का काय झालं? आज महादेवाच्या पिंडीचा जीर्णोद्धार करायचं ठरवलं. नवीन पिंड मोठ्या परातीत पाण्यात ठेवली होती. नवीन पिंड जीर्णोद्धारासाठी जागेवर ठेवायची होती, पण नवीन पिंड काही कुणाला उचलेनाच. कोणालाच काही कळत नाही. बऱ्याच लोकांनी प्रयत्न केलेले आहेत. पण मग गुरुजी आता करणार काय? आता ह्याला काय म्हणायचं काही कळतच नाही. गुरुजी, बाहेर ना खूपच गर्दी वाढत चालली आहे. तुमच्यासाठी सगळे माणसे थांबले, लवकर काहीतरी करा. हो ना, आम्ही पण कधीच थांबलोय. घ्या ना पुढाकार कोणीतरी. आणि जप पण करायचंय आम्हाला. हो ना. आम्ही प्रयत्न करतोय, पण काय करायचं तेच कळत नाही. शिवा, तुझ्या डोक्यात काय? गुरुजी मी प्रयत्न करू का? म्हणजे तुमची हरकत नसेल तर. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.